नमस्कार मित्रांनो. इन्स्पायर विथ कॅरलच्या आजच्या सेशनमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत श्री एम ए अरुणा जाधव यांना. आमचं जी सुधारित आवृत्ती हे ऑडिओ बुक आहे ह्याचे लेखकही श्री एम ए अरुणा जाधव. मित्रांनो, अमेय हा आमचा तसं म्हटलं तर शाळकरी मित्रच. शाळेत असताना देखील भाषा प्रभुत्व आणि प्रखर राष्ट्रवादी विचार यांनी भारावलेला हा माणूस पुढे जाऊन इंजिनियर झाला. इंजिनियर होताना मनात मात्र वेगळेच काही वेध होते. या वेधांनाच साध्य करण्यासाठी त्याने बऱ्याचशा नाटकातही कामं केली. त्याची 2 पुस्तकं जी भारताच्या क्रांतिकारक लढ्यावरती आहेत ही देखील प्रकाशनाच्या माध्यमावर आहेत. तर मित्रांनो, अशा या अवलियाला आपण भेटणार आहोत आणि त्याच्या मनामध्ये काय चालू आहे आणि त्याची कहाणी आपल्याला कसं इन्स्पायर करू शकते हे आपण सगळे जाणून घेणार आहोत. सो मित्रांनो, लेट्स वेलकम श्री अमेय अरुणा जाधव. नमस्कार मित्रांनो, मी रविराज कायरल व्हेंचर्स तर्फे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भरपूर लोकांनी स्पेशली कॉल केलेले आहेत या इंटरव्ह्यूसाठी. या इंटरव्ह्यूसाठी ईमेल्स आलेले आहेत, SMS आलेले आहेत, व्हॉट्सअप करून आमच्याकडे विचारणा झालेली आहे की सुधारित आवृत्तीचे हे लेखक आहेत जे श्री अमेय अरुणा जाधव, त्यांच्याशी आम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे, त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तर स्पेशली व्ह्युअर्सच्या आग्रहाखातर आज आपल्या समोर ऑडिओ इंटरव्ह्यू मध्ये घेऊन येत आहोत आम्ही श्री अमेय अरुणा जाधव. अमेय, तुझं अगदी मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद रविराजजी. ओके, सो आपण हा इंटरव्ह्यू एक इन्फॉर्मल इंटरव्ह्यू ठेवूया. सो वी विल कॉल इच अदर बाय अवर फर्स्ट नेम. ओके, सो तू मला रविराजच म्हण आणि मी तुला अमेयच म्हणेन. चालेल चालेल चालेल. अमेय, एक लेखक घडण्याआधी ओके, तो आधी वाचक असावा लागतो. कुठेतरी आधी वाचनाची गोडी लागते, माणसांची गोडी लागते. आपण माणसांबद्दल नंतर बोलूयाच, पण आधी मला सांग की ही जी वाचनाची गोडी आहे, वाचन करावंसं वाटलं, कोणता पर्टिक्युलर असा मोमेंट होता आयुष्यात की ज्यामुळे वाचावं असं वाटलं? तू काय सांगशील वाचनाविषयी, या प्रेरणेविषयी? असा कुठला मोमेंट वगैरे नव्हता माझ्या आयुष्यात. मला लहानपणापासून ना गोष्टी ऐकायला जाम आवडायच्या. ओके. आणि माझ्या लहानपणी मला गोष्टी सांगणारे म्हणजे माझी आजी आणि माझी आई. तर माझी आजी जी होती तिने तिच्या वयाची भरपूर वर्ष गावात काढली होती. तिला गावाकडच्या भरपूर गोष्टी माहिती होत्या आणि तिने कसं स्वातंत्र्यपूर्वीचा पण काळ बघितला होता. तिला स्वातंत्र्यपूर्वीच्याही बऱ्याच गोष्टी माहिती होत्या. ती मला त्या गोष्टी सांगायची. आणि माझ्या आईला म्हणजे आईने एवढे वर्ष गावात काढली नव्हती, तिच्याकडे जास्त गोष्टींचं पोतडी नव्हती. सो आजीकडे गोष्टी असायच्या, आईकडे गोष्टी नसायच्या. आणि मी आईला गोष्टीसाठी हैराण करायचो की आई मला गोष्ट सांगणार. तो आईने एके दिवशी वैतागून ना मला एका म्हणजे पुस्तकाच्या दुकानात घेऊन गेली आणि तिने पुस्तक घेऊन मला दिलं. म्हटले, हे घे, तू हे पुस्तक वाच, त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. म्हटलं ठीक आहे. मी ते पुस्तक वाचून काढलं, कारण ते पुस्तक 25 ते 30 पानांचंच होतं, लहान मुलांच्या गोष्टींचं. वाचून आईला संध्याकाळी म्हटलं, आई पुस्तक वाचून झालं. तर आई म्हटली ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आईने मला एक मोठं पुस्तक आणून दिलं 150 पानांचं. मला सकाळी दिलं तिने आणि संध्याकाळी ते पण पुस्तक तिला परत दिलं की म्हटलं, आई हे पण वाचून झालं. आणि मग आईला कळलं की याची भूक काय कमी नाहीये, हा भरपूर काय काय वाचतोय. तर मग आईने मला आमच्या इकडे एक जी लायब्ररी होती गव्हर्नमेंटची ती लावून दिली. आणि मग तेव्हापासून माझा जो वाचनाचा प्रवास चालू झाला तो अजूनपर्यंत सुरूच आहे. मग जे पहिलं पुस्तक वाचलं होतं आठवतंय की जे 25 पानांचं होतं ते कुठलं होतं? 25 पानांचं पुस्तक जे होतं तसं मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत, पण ते 2 शब्दांचं पुस्तक होतं आणि दुसरा शब्द राक्षस म्हणून होता. म्हणजे लहान मुलांचं ते टिपिकल पुस्तक असते तशा टाईप मध्ये ते होतं की एक राक्षस असतो, त्याला मारण्यासाठी गावातला मुलगा जातो, अशा टाईपचं ते पुस्तक होतं. ग्रेट ग्रेट. आणि जे दुसरं 150 पानांचं होतं ते कोणतं होतं? ते विचित्र वृक्ष होतं त्या पुस्तकाचं नाव. आणि त्या पुस्तकामध्ये 5 कथा होत्या. एक विचित्र वृक्ष नावाची कथा होती, राजकुमार मनोज नावाची कथा होती, शीश दई पर लई जाय म्हणून एक दुसरी पुराणातली कथा होती, आणि मोहाचे फूल आणि सोन्याचा पिंजरा. अशा प्रकारे जादूच्या गोष्टींची ते पुस्तक होतं विचित्र वृक्ष. ते पुस्तक मला इतकं आठवण्याचं कारण म्हणजे ते पुस्तक जवळपास मी आता 10 ते 15 वेळा वाचून झालेलं आहे. अच्छा, म्हणजे इतकं आवडलंय ते. ओके ओके. आणि नाही, आवडलं म्हणण्यापेक्षा माझं कसं असते ना
पुस्तक वाचून झालं आणि आता माझ्याकडे फावला वेळ आहे, माझ्याकडे दुसरं काही करण्यासारखं नाही, तर मी वाचलीच पुस्तक परत परत वाचतो. पण एखादं पुस्तक परत परत वाचताना ना तुम्हाला त्या पुस्तकात लपलेला दुसरा अर्थही समजतो, जे एका वाचनात समजत नाही कधी कधी. ते लहानपणी माझ्याकडे दुसरी पुस्तकं नव्हती तेव्हा मी तेच पुस्तक माझ्याकडे जे होतं तेच परत परत वाचायचो. ओके ओके ओके. आता मला सांग की आता ज्या पद्धतीचं तुझं लेखन आहे, दोन गोष्टी तुझ्या लेखनातनं मला जाणवतात. एक गोष्ट म्हणजे की सरळ जे आपलं आयुष्य आहे ते खूप बारकाईने पाहतोस तू. म्हणजे तुझे लेख फेसबुक पेजवर तुझ्या पाहिले किंवा आपण जे लेख पाहिले त्यातनं प्रेरणा घेतोस, त्यातनं ज्या व्यथा दिसतात तुला त्या व्यथा मांडतोस, त्यातनं जे हास्यास्पद प्रकार असतात किंवा तुझी एक खदखद असते तीही तू मांडतोस. आणि हा एक भाग झाला तुझ्या लेखनाचा. आणि दुसरी बाजू असते ती म्हणजे ऐतिहासिक. सो आता मला सांग की आपण डेली ऑब्झर्वेशन बद्दल बोलूया. आता मला सांग ऐतिहासिक वाचनाचा गारुड कुठून शिरलं डोक्यात? बरं झालं हा प्रश्न विचारला सैराज. म्हणजे कसं झालं, लहानपणी 5वीत होतो मी तेव्हा, आणि 5वीत असताना आमच्या इतिहासाच्या पुस्तकात ना एक धडा होता, असहकार आंदोलन म्हणून. आणि त्या धड्यामध्ये एक 4-5 ओळींचं एक प्रकरण होतं की पंजाबमधील हत्याकांड. आणि पंजाबमधील हत्याकांडमध्ये ते जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती होती. तर त्याच्यात असं लिहिलेलं की काही माणसं, आपली जी काही माणसं होती ती बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेत भेटली होती. आणि त्यांच्यावर जनरल डायरने गोळीबार केला होता आणि त्याच्यामध्ये 400 माणसं मेली होती, 1400 माणसं जखमी झाली होती. तर 5वीत म्हणजे माझं वय तेव्हा 10 वर्ष. तर मला एवढं त्याच्यातलं काही गांभीर्य कळलं नाही. माझ्या मनात एक प्रश्न पडला फक्त की ती माणसं तिथे जमलेली, त्यांच्यावर गोळीबार का केला, त्यांनी काय असं वाईट केलेलं. आणि दुसरा प्रश्न पडला की जर माणसं मेली तर ती 400च कशी आणि माणसं जखमी झाली तर 1400च कशी, एवढी एक्झॅक्ट राऊंड फिगर कशी काय जमली. सो या गोष्टीचं कुतूहल होतं. आणि त्याच वेळी ना एक विश्री जोशी म्हणून लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक विश्री जोशी विश्री जोशी म्हणून एक लेखक आहेत, त्यांचं छोटेखानी पुस्तक माझ्याकडे हातात आलं, उधमसिंग नावाचं. ते मी वाचून काढलं आणि त्याच्यामध्ये उधमसिंगचं जीवनचरित्राची माहिती होती आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडाची थोडीफार माहिती होती. तर त्या पुस्तकाच्या शेवटी ना एका ग्रंथाचं नाव लिहिलं होतं, प्रलियातील पिंपळ पाने म्हणून, संदर्भ ग्रंथ. तो ग्रंथ मी आमच्या शाळेच्या लायब्ररीतून मिळवला. तो ग्रंथही विश्री जोशींनीच लिहिला होता आणि तो ग्रंथ वाचला मी आणि मला इतिहासाचं भरपूर, म्हणजे जे होतं ना जालियनवाला बाग हत्याकांडचं, ते भरपूर ज्ञान मिळालं की तिथे काय झालेलं नक्की, ते हत्याकांड का घडला. आणि मग ते झाल्यानंतर हे जे विश्री जोशी आहेत त्यांना क्रांतीशाहीर म्हटलं जातं. त्या विश्री जोशींची जी काही पुस्तकं होती, मृत्युंजयांचा आत्मयज्ञ म्हणा किंवा आद्य क्रांतिकर वासुदेव बळवंत फडके म्हणा किंवा वडवानल म्हणा, ही जी सगळी पुस्तके ती वाचनाचा मी सपाटा लावला. आणि मग त्यांच्या पुस्तकांच्या वाचनातून मला ही इतिहासाची आवड निर्माण झाली. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की बरं झालं हा प्रश्न तुम्ही विचारलात, त्याचं कारण म्हणजे कालच विष्णू श्रीधर जोशींचं 101वी जयंती होती. सो म्हटलं तुम्ही बरं झालं की तुम्ही आताच विचारलं. सो ज्यांना कोणाला इतिहासाची आवड असेल त्यांना मी हेच सांगू इच्छितो की तुम्हाला जर क्रांतिकारकांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर विष्णू श्रीधर जोशींची पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. अच्छा. आणि विश्री जोशींचं मी ऐकलंय ते खूप थरो रिसर्च करायचे. म्हणजे रिसर्च त्यांनी, मी भरपूर जणांकडून ऐकलंय की ते रिसर्च करण्यासाठी खूप भटकले, खूप त्यांनी स्वतःहून पैसे टाकले रिसर्च करण्यासाठी, खूप जोखीम पत्करली. बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे विष्णू श्रीधर जोशींबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की मला ही जी काही क्रांतिकारकांची माहिती काढली मी, त्याच्यामध्ये मला बराच त्रास सहन करावा लागला. म्हणजे पूर्वी ते इंग्रजांच्या काळात त्यांना माहिती मिळालीच नाही, सरकारी दफ्तरातून त्यांना कुठलेही कागदपत्र मिळाले नाहीत. पण नंतर जे आपलं काँग्रेस सरकार आलं त्यावेळी त्यांना सरकारी दफ्तरातून कुठली माहिती मिळत नव्हती. त्याच्यानंतर कसं होतं ना, जे काही क्रांतिकारक होते त्यांनी आपल्यामध्ये आणाभाका घेतल्या होत्या की मी माझी सिक्रेट्स जी आहेत, मी काही माझी गुपित आहेत ती लोकांसमोर आणणार नाही, अशी शपथा घेतल्या होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जेव्हा त्या क्रांतिकारकांना, जे हयात होते क्रांतिकारक तेव्हा विश्री जोशी भेटले, तर त्यांनी माहिती देण्याचं नाकारलं. त्यांनी सरळ माहिती विश्री जोशींना दिली नाही की आम्ही शपथा घेतल्यात, आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकत नाहीत, असं त्यांनी विश्री जोशींना सांगितलं. मग विश्री जोशींकडे दुसरे असे सोर्सेस नव्हते, त्यामुळे त्यांनी काय केलं की दूरवर जे त्यांना माहिती होते माणसं, त्यांच्याशी पत्रव्यवहार करायला सुरुवात केली की मला या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे. आणि पत्रव्यवहार म्हणजे त्या काळात तुम्ही म्हटलात
एक पत्र पाठवल्यानंतर उत्तर यायला जवळपास 2-3 महिने उलटायचे. सो तशा प्रकारचा त्यांचा संयम होता की त्यांनी तेवढं संयम ठेवून सगळं संशोधन केलं. आता एक किस्सा तुम्हाला सांगतो. ज्यावेळी विश्री जोशी जे आहेत ना, ते कंठस्नान आणि बलिदान हे चापेकरांवरती एक पुस्तक लिहित होते. ओके. तर सर्वसामान्यपणे असा समज होता की चापेकरांनी रँडचा जो काय तो वध केला आणि चापेकरांना कोणाचं म्हणजे पाठबळ नव्हतं, प्रोत्साहन नव्हतं. आणि हे संशोधन करत असताना विश्री जोशी पुण्याला गेलेले आणि त्यांना खंडोभाऊ साठे म्हणून या गटात जे सामील होते ते भेटले. तर त्यांनी असं म्हटलं की चापेकरांना म्हटलं एवढं सगळं महत्वाचं काम केलं पण त्यांना कोणाचं पाठबळ मिळालं नाही. तेव्हा ते खंडू साठे जे ते त्यांना म्हणाले की टिळक होते आमच्या मागे, आम्हाला टिळकांचं प्रोत्साहन होतं. आणि म्हटलं त्यांचा रँडचा वध केल्यानंतर म्हटलं मी स्वतः जाऊन टिळकांना सांगितलं होतं की गणेश खिंडीमध्ये गणपती पावला म्हणून. तो ही जी गोष्ट आहे की चापेकरांना टिळकांचं पाठबळ होतं, टिळकांचं प्रोत्साहन होतं, ही गोष्ट तेव्हापर्यंत कोणालाच माहित नव्हती. ही गोष्ट अशी अनायसे विश्री जोशींना मिळाली. तर मला असं सांगावं वाटतं की ही जी गोष्ट आहे म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांकडून ती माहिती मिळवणं ही विश्री जोशींनी महत्वाचं काम केलं. त्यांनी बरीच कागदपत्र वाचली, त्यांचा अभ्यास केला आणि नुसता अभ्यास करून नाही तर त्यांना जोपर्यंत त्या गोष्टी पटत नाहीत तोपर्यंत त्यांनी त्याबद्दल लिहिलं नाही. म्हणजे ते मदनलाल धिंगरा यांच्याबद्दल लिहत होते त्यावेळी त्यांना असं वाचण्यात आलं की मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीचा खून करताना ना जी म्हणजे पोशाख केलेला त्याच्यामध्ये त्यांनी केशरी कलरची एक पगडी नेसली होती, पगडी घातली होती. तर त्यांना हे पटलं नाही. ते म्हटलं की इंग्लंडमध्ये जर मदनलाल धिंगरांनी त्या कर्झन वायलीचा खून केला असेल तर ते पगडी कशाला घालतील. आणि जेव्हा त्यांच्या हातामध्ये तो एक फोटो लागला त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की हा कर्झन वायलीला मारताना यांचे जे अटक केल्यानंतर मदनलाल धिंगरांच्या डोक्यावर ती पगडी होती, तेव्हा त्यांनी ते मानलं की हा त्यांच्या डोक्यावर पगडी होती. आणि मग त्यांनी लिहिला म्हणजे त्यांनी जो काही इतिहास लिहिला आहे तो त्यांनी नीट परखून घेतला, त्याची खात्री घेतली आणि खात्री केल्यानंतर त्यांनी तो इतिहास लिहिला आहे. अच्छा अच्छा. ओके. मग आता जे मी म्हणजे आम्हाला ते उत्तर मिळालं की इतिहासाच्या मागे म्हणजे विश्री जोशी असतील किंवा अजून कोण आहे म्हणजे इतिहासाचे. एक तर विश्री जोशींविषयी तू सांगितलंस की तुला इतिहासाचं वाचन त्याबद्दल लेखन करायची प्रेरणा तिथून मिळाली. अजून कोण आहे तुझ्यासाठी इतिहासातलं असं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडे पाहून इतिहासाचा अजून अभ्यास करावा असं तुला वाटतं? इतिहासाबद्दल बऱ्याच जणांनी लिहिलं आहे. त्यातलं मी जर म्हणेन तर विश्री जोशी हे सूर्य होते आणि त्यांच्या ज्या प्रकाशावर आहे ना बरेच जे लेखक आहेत ते प्रकाशित झालेले आहेत किंवा बरेच जे संशोधक आहेत ते प्रकाशित झालेत. बऱ्याच लेखकांचं जे आपलं संशोधन कार्य आहे ते विश्रींच्या कार्यांवरच अवलंबून आहेत. त्यांचा संदर्भ ग्रंथ कुठेतरी विश्री जोशींनाच येऊन चिकटतो. तेव्हा विश्री जोशींचा जर तुम्ही अभ्यास केला क्रांतिकार्यासाठी तर ठीक आहे. आणि बाकीचं जर तुम्ही लेखक म्हणाल तर परांजपे म्हणून आहे होते, त्यानंतर काळकर्ते म्हणायचे त्यांना, काळकर्ते, कारण ते काळ नावाचं एक पत्रक चालवायचे. तर परांजपे म्हणून एक आहेत, त्यांनी चांगलं इतिहासाबद्दल लिहिलं आहे. गोविंद तळवळकर म्हणून आहेत, त्यांनी आपल्या फाळणीबद्दल चांगलं लिहिलेलं आहे. आणि विशेषतः जर तुम्ही तात्याराव सावरकरांची म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तकं वाचलीत तर त्याच्यामध्येही इतिहासाबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांची माझी जन्मठेप वाचा, त्यांनी स्वतःचं आत्मवृत्त लिहिलेलं आहे. त्यांचं 1857 जे स्वातंत्र्य समर आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1857 मध्ये ज्या काही क्रांती झालेली त्या क्रांतीबद्दल एकदम चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यांनी जोसेफ मॅझिनी नावाचा एक इटलीचा क्रांतिकारक आहे त्याचं चरित्र लिहिलेलं आहे. तर सावरकरांची पुस्तकं ही इतिहासामध्ये वाचण्यासारखी आहेत. ओके. आणि आम्ही आता थोडंसं आपण ऑफ ट्रॅक जातोय कारण जसं मला तुझ्याविषयी माहिती आहे की यु आर नॉट टिपिकल आर्टचा स्टुडंट नाहीयेस तू, आर्ट्सचा नाही. आपल्याकडे असा एक स्टिरियोटाइप समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की बाबा हा ह्याचा इतिहास चांगला म्हणजे हा आर्ट्सचा विद्यार्थी असेल किंवा काय. अमेर यू आर इंजिनियर राईट, तू मेकॅनिकल इंजिनियर्स आहे आणि त्याच्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. ओके ओके. आणि त्याच्यानंतर तू MBA. ओके. म्हणजे रूढार्थाने मी पॉसिबिलिटीच्या दृष्टीने नाही म्हणत आहे पण रूढार्थाने बघितलं तर या दोन फील्डचा आणि आता जे तू करतोय त्याचा संबंध नाहीये.
आता तू जे लेखन करतोय, जी लेखन संपदा आहे, म्हणजे कायरल वेंचर्सला तू सपोर्ट करतोयस, तुझे इंडिव्हिज्युअल लेख असतात, तुझ्या कविता असतात, प्रतिलिपीवर तू लिहितोस आणि आता तुझी पुस्तकही येत. आता हो. ह्या लेखन प्रवासाकडे आपण तुझ्या वळीवर, हा जो तुझा लेखन प्रवास होता त्याच्याविषयी आम्हाला सांग. त्याची कुठनं सुरुवात झाली आणि त्याच्यात कोणते महत्वाचे अजून माइलस्टोन्स गाठतोय तू, त्याच्यात तू स्वतःला कसं ग्रूम करून घेतोस? वी आर रिअली क्युरियस अबाउट दिस. असं म्हणायला गेलं तर म्हणजे मी लेखनाची सुरुवात मी जेव्हा दुसरीत होतो तेव्हाच केली होती. ओ, दुसरी? हा, म्हणजे कसं होतं ना की वाचन म्हटलं की तुम्ही दुसऱ्याने लिहिलेलं ग्रास्प करता किंवा दुसरा जो हे झालेला आहे, दुसऱ्याने जे काही लिहिलंय ते तुम्ही स्वतःच्या मनात साठवता. बरोबर. आणि लेखन म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनात जे साठवलंय ते बाहेर काढता. म्हणजे ही विरुद्ध प्रक्रिया आहे. तर मी जसं म्हणालो की मला लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता आणि आजी मला गोष्ट सांगायची. तर एके दिवशी मी आजीला गोष्ट सांगायचा हट्ट केला की आजी मला गोष्टी सांगणार. आणि आजी वैतागली, म्हणजे आजी त्यावेळी काहीतरी गोष्टीत वैतागलेली अगोदरच. आणि मी तिला जाऊन असं हट्ट करत होतो. तर आजी वैतागली, म्हटली मी काय सारख्या सारख्या गोष्टी सांगायच्या, तू सांग मला आज गोष्ट. आणि म्हटलं मला काय गोष्ट येते. तर मी जे वाचलेल्या वगैरे गोष्टी होत्या तिला सांगायचा प्रयत्न करू लागलो. ती म्हटली आता सगळ्या दुसऱ्याने लिहिलं, तू काय केलंय तू सांग. आणि ही गोष्ट मला लागली की म्हटलं मी काय केलंय. आणि मग असंच मी बसल्या एक छोटी मोठी गोष्ट जुळवली, ती लिहून काढली आणि ती आजीला वाचून दाखवली. आणि आजीला ती बरीच आवडली ती गोष्ट. म्हटली भरपूर चांगलं लिहिलंय वगैरे. आता ती मी अशीच लिहिली होती त्यामुळे मी त्याला एवढं काही महत्व दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मी लेखनालाही एवढा काही वेळ दिला नाही, कारण जास्त करून वेळ माझा वाचनामध्येच जायचा. लायब्ररीमध्ये? हा, लायब्ररीमध्ये. मग नंतर मी इंजिनिअरिंगला आलो आणि इंजिनिअरिंगला आल्यानंतर कॉलेजमधून मासिकं निघायची. आता जे काही कॉलेजला मुलं असतील त्यांना माहिती असेल, कॉलेजमध्ये मासिकं लिहिल्यानंतर त्याला साहित्य वगैरे द्यावं लागते कॉलेज स्टुडंटना. तसंच मासिकं निघायची कॉलेजमध्ये आणि त्याच्यासाठी आवाहन केलेलं की ज्यांना कोणाला काही द्यायचं असेल मासिकं त्याने द्या. आणि असं त्यावेळी कॉलेजमध्ये असताना वाटत होतं की आपलंही नाव त्या मासिकात यावं, काहीतरी लिहावं. तर म्हणून एक लेख लिहिला होता मी मंदिर संस्कृतीवर, की मंदिर संस्कृती पहिले भावना होती आता धंदा झालाय, अशा टाईपमध्ये तो लेख होता. अच्छा. आणि तो लेख मी त्या मासिकात दिला. आणि असं झालं की तो लेख लोकांना एवढा आवडला की आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा अॅन्युअल प्रोग्राम होता त्यावेळी आमच्या सरांनी स्टेजवरून त्या लेखाचा उल्लेख केला की हा अतिशय चांगला लेख म्हणून आलेला आहे. आणि तेव्हा कुठे मला असं वाटलं की ठीक आहे, मी लिहितोय ते लोकांना कुठेतरी आवडते. मग त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा मी मुद्दामून लिहिलं, त्याच्यामध्ये कुठे लिहिलं नाही, त्याच्या पुढच्या वर्षी डायरेक्ट मी याच्यातच लिहिलं, नियतकालिकात त्यात. ओके. आणि त्याच्यावेळी मी एक विकृती नावाची कथा लिहिली. आणि ती कथा मी दिली आणि त्या कथेचंही बरंच कौतुक झालं. आणि त्याच्यानंतर मी दैव नावाची एक दुसरी कथा लिहिली आणि ती कथा जी आहे ती मी अनामिक नावाच्या मासिकाला पाठवली. आणि ती कथा सुद्धा त्यांनी मासिकावाल्यांनी प्रसिद्ध केली आणि मला ते मासिक पाठवून दिलं. आणि त्याच्यासोबत एक पत्र होतं की खूप चांगली कथा आहे म्हणून. आणि तेव्हापासून मला असं वाटलं की ठीक आहे, मी जे लिहितोय ते लोकांना आवडते आणि लोकांना आवडते म्हटल्यानंतर मी लिहायला काय हरकत आहे. सो तेव्हापासून मी थोडं म्हणजे कधी लेख म्हणा, कधी कविता म्हणा, असं काहीतरी लिहित गेलो, कधी कथा लिहित होतो. छोटं काहीतरी लिखाण चालू होतं माझं तेव्हापासून. मग त्याच्यानंतर मी म्हणजे मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा एका ठिकाणी एक सोशल वर्क करणारी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये काम करत होतो. आणि त्या संस्थेमध्ये काम करत असताना 15 ऑगस्टसाठी त्यांना भाषण वगैरे लिहून द्यायचं होतं, ते मी लिहून देत होतो. आणि त्यावेळी भाषण वगैरे लिहून देत असताना जालियनवाला बागेचा, जो मी मगाशी काढला, जालियनवाला बागेचा विषय निघाला. आणि आय वॉज शॉक, मला एकदम धक्का बसला की त्या लोकांना त्याबद्दल माहितीच नाही, जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल. आणि मुलांनाही नाही आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या गोष्टीबद्दल माहिती नव्हती. माय गॉड. सो मी एकदम हडबडलो, म्हटलं काहीच माहिती नाही, एवढं मोठं हत्याकांड झालंय आपल्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणू आपण त्याला, की एवढ्या लोकांचे प्राण गेलेत आणि तुम्हाला माहितीच नाही. आणि मग तेव्हा मी त्या गोष्टीवर विचार केला की बरोबर आहे, आपल्या पुस्तकामध्ये 5-6 ओळीमध्ये त्याचं फक्त माहिती दिलेली आहे, बाकी त्यांनी कुठे काही वाचलेलं नाही या गोष्टीबद्दल, तर त्यांना कसं माहिती असणार आहे. आणि मग मी ठरवलं की याबद्दल काहीतरी करायचं. आणि मग मी त्या प्रोजेक्टला लागलो कामाला आणि त्याच्यावरती मी एक कादंबरी लिहिली. मग
आणि मग त्याच्यानंतर माझा जो प्रवास सुरू झाला लेखनाचा कादंबरीनंतर, तो अजूनपर्यंत चालू आहे. ओके. अमेय, अजून एक लोकांना प्रश्न पडलेला आहे आणि तो लिहून आलेला आहे माझ्याकडे की हा जो काही कोरोनाचा काळ गेला, ओके, या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही स्वतःला कसं ठेवलं मेंटली फिट? हे महत्वाचं आहे. कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की कितीतरी जणांना वर्क फ्रॉम होम होतं किंवा काय होतं, आणि काही जण वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवत होते, डालगुना कॉफी वगैरे सगळं, आणि ते अपडेट करत होते. पण तसं काही तुमच्या प्रोफाईलवर त्यांना दिसलं नाही, पण तुमचे लेख पोचले. सो एकंदरीत तुम्ही स्वतःला मेंटली ऑक्युपाय कसं ठेवत होतात, स्वतःची स्ट्रेंथ कशी जोपासत होतात, हे आमच्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायचं. मी नवीन नवीन काही काही वाचत होतो. म्हणजे कसं आहे ना, आता लेखन म्हटलं की त्याची जी लेखणी आहे त्याला धार लावायला लागते. तर धार लावण्याचं काम म्हणजे वाचन. तुम्ही जेवढं जास्त वाचाल, जेवढे तुमचे शब्द संग्रह जो आहे डोक्यातला तो वाढेल, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील. तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये वाचत होतो, बरीच पुस्तकं वाचली, काही ऑनलाईन वाचली, काही मागवून वाचली, आणि त्याचसोबत बऱ्याच गोष्टी लिहिल्याही. आणि लिहिल्या आणि वाचल्याच्या सोबतच मी माणसं वाचली, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे आसपास माझ्या जे काही घडत होतं, जे काही मी बघत होतो, सो त्याच्यावर मी म्हणजे त्याच्याकडे एक वेगळ्याच दृष्टीने बघत होतो, आणि त्या दृष्टिकोनातून मी काही लेखही लिहिले. एक शॉर्ट फिल्म मी लिहिलेली, मी म्हणजे त्या काळामध्ये जे काही मी अनुभवलं त्याच्यावरती एक शॉर्ट फिल्म लिहिलेली, आणि ती द्वंद्व नावाची शॉर्ट फिल्म आम्ही स्पर्धेमध्ये टाकलेली, आणि ती स्पर्धेमध्ये ती जी शॉर्ट फिल्म आहे ती तिसरी आली होती. तो अशा प्रकारचं मी फक्त म्हणजे माणसं वाचणं, परिस्थिती वाचणं, पुस्तकं वाचणं आणि लिखाण करणं, यामध्येच मी माझ्या लॉकडाऊनचा सगळा काळ घालवलेला आहे. ग्रेट. आणि मला एक विचारायचं की बहुतेक लेखकांची पद्धत असते, म्हणजे हाही प्रश्न आलेलाच आहे आम्हाला ईमेलवरून, की भरपूर लोकांची पद्धत असते पर्टिक्युलर, म्हणजे त्यांना पर्टिक्युलर जागा अशी लागते बसायला, पर्टिक्युलर मूड लागतो, किंवा पर्टिक्युलर दिवसभरातला वेळ लागतो त्यांना, की तेव्हाच ते सुचतं, त्या स्टेटमध्ये येतात, ते त्या फ्लो मध्ये येऊ शकतात, ते त्या गोष्टी अरेंज केल्या तर आम्ही असं तुझं काही आहे का? म्हणजे तुझी साधारणतः पद्धत काय आहे पुस्तक लिहिण्याची, किंवा एखादं तू लेखन करतोस, एखादं आर्टिकल असेल, एखादी कविता असेल, एखादं नाटक असेल, एखादी कादंबरी असेल, ओके, त्याच्यात अशा कॉमन गोष्टी कोणत्या आहेत, तो पॅटर्न कोणता आहे, तो आमच्या बरोबर जरा शेअर कर ना. पॅटर्न असा काही सांगता नाही येणार. म्हणजे कसं आहे ना, आता जागेबद्दल सॉरी, काही तांत्रिक बिघाडामुळे जरा आपल्याला मध्येच कॉल कट झाला. हा, तर लिहिण्याच्या तुझ्या पद्धतीविषयी आपण जाणून घेत होतो की कसं लिहितोस तू, स्वतःला फ्लो मध्ये त्या कसं आणतोस. तेच मी मगाशी सांगत होतो की लिहिण्याची माझं पद्धत वगैरे वेगळी काही नाही. फक्त मला जी जागा हवी आहे ती माझ्या रोजच्या वापरातली हवी, कारण नवीन जागेवरती कसं मन तिकडे सैरवैर धावत राहते. बरोबर, इथे काय आहे, हे काय आहे, हे नवीन काय आहे, हे आपल्या घरात आहे का, अशा गोष्टींवर मी विचार करत राहते. पण जर रोजच्या वापरातली जागा असली तर मला माहिती आहे इथून 4 हातावरती पलंग आहे, इथून 4 हातावरती एक घड्याळ आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे मी तिथे लक्ष न देता माझ्या लिखाणाकडे लक्ष देऊ शकतो. आणि जसं वेळेबद्दल म्हणालात की कुठल्या टिपिकल वेळेला मी लिहू शकतो का, तर माझं असं आहे, मला लिखाण करताना शांतता हवी असते. माझं म्हणजे मला वाटतं बहुतेक लेखकांचं हेच असेल की त्यांना लिखाण करताना किंवा कोणतंही काम करताना शांतता ही हवी असते. तर मी सहसा रात्री लिहिणं पसंत करतो, कारण दिवसभराच्या वेळी आजूबाजूला माणसं असताना लिहिणं शक्य होत नाही, किंवा ती लिंक लागत नाही. आपण जो बोलतो की फ्लो मध्ये लिहत होतो, तो फ्लो मिळत नाही. तो मी बहुतेक वेळा तरी रात्री लिहिणं पसंत करतो, की रात्री मला आजूबाजूला कोणी माणसं नसतात, तेव्हा मी स्वतःच्या फ्लो मध्ये काहीतरी लिहत असतो. मग आवडलं तर ठीक आहे, अदरवाईज पुन्हा एक नवीन प्रयत्न करतो. तर अशा प्रकारचं माझं लिखाण सुरू असते. बाकी पद्धत वेगळी असते काही मी ठेवत नाही, कारण माझं असं म्हणणं आहे तुमची प्रत्येक कलाकृती आहे ती वेगळी आहे. तुम्ही एकाच पद्धतीने तिच्याकडे नाही बघू शकत, किंवा एकाच पद्धतीने ती नाही लिहू शकत. बरोबर बरोबर. ओके, म्हणजे जशी कलाकृती असेल, म्हणजे कादंबरीसाठी एक वेगळं स्टेट ऑफ माइंड हवंय, नाटकासाठी वेगळं स्टेट ऑफ माइंड हवंय, त्यात ही कॉमेडी असेल तर त्यासाठी एक वेगळं स्टेट ऑफ माइंड हवंय. ओके अमेय, आता आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे? हॅलो अमेय, आवाज येतोय? हॅलो रविराज, आवाज येतोय अमेय माझा?
आवाज कट होतो तुमचा रविराज. आता येतोय क्लिअर? हा येतो बोला. हा मेय, तर मी विचारत होतो की जसं जसं आपला रिक्वायरमेंट असते, म्हणजे कॉमेडीसाठी एक वेगळा मूड लागतो, एक वेगळी स्टेट ऑफ माइंड लागतं. सिरियस कादंबरी असेल, ऐतिहासिक कादंबरी असेल, त्यासाठी वेगवेगळा मूड लागतो. तो त्यानुसार आपला जो फ्लो असतो, त्याचा अल्गोरिदम असतो, त्याचा जो फ्लो असतो, त्याची रचना बदलत जाते. ओके, आम्ही येणारी पुस्तकं काय सांगशील तुझी? येणारी कोणती पुस्तकं आहेत आता तुझी? येणारी पुस्तकं म्हटली तर जशी मी मगाशी म्हणालो की जलियनवाला बागवरती मी कादंबरी लिहिली होती. तर ते जलियनवाला बाग नावाची माझी जी कादंबरी आहे ती बहुतेक दिवाळीमध्ये येणार आहे. ग्रेट. थँक्यू. आणि त्याखेरीज मी एक दुसरं पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक गांधी हत्येवर आहे की गांधीजींच्या हत्येचा कट कसा रचला गेला आणि त्यामागे कोण कोण होतं. सो या रिलेटेड जे आहे गांधी हत्या आणि ते 5 जण अशा प्रकारचं पुस्तक आहे. ते माझं लिहून पूर्ण झालंय सध्या आणि प्रकाशन अंडर आता ते जाणार आहे. तर तेही बहुतेक 1.5 वर्षामध्ये वाचकांच्या हाती पडेल असं वाटते. सुंदर. अमेय, तू करत असलेला प्रवास आज आमच्या समोर अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. तुझ्या लेखनाप्रमाणेच तो सुंदर आहे आणि जसं तुझं लेखन दिवसेंदिवस भरते तसं तुझं संपूर्ण तुझं आयुष्य, तुझं करिअर, तुझा आनंद हाही बहरत जावा, ही आमच्या समस्त व्ह्युअर्स आणि कायरल व्हेंचर्स तर्फे परमेश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि तू इतका तुझा अमूलाग्र वेळ आज आम्हाला दिला. तुझं लेखन असतं, तुझं वाचन असतं, पण स्पेशली त्या व्ह्युअर्सच्या रिक्वेस्ट वरून तू आज आमच्याशी कम्युनिकेट केलंस. सो त्यासाठी आमच्या व्ह्युअर्स तर्फे आणि समस्त टीम कायरल व्हेंचर्स तर्फे तुझं अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खरं तर कायरल व्हेंचर्स आणि तुम्ही मला या मंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं आभार. जे माझे लिसनर्स आहेत युट्यूबवरती, ज्यांना माझं आर्टिकल्स आवडत आहेत, माझी जी सुधारत आवृत्ती नावाचं पुस्तक आहे, जे ऑडिओ बुक आहे, ते माझे लिसनर ऐकतायत आणि त्यांना आवडतंय, त्यांचाही भरपूर आभार की ते मला ऐकता आहेत. खूप खूप आभार. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण पुन्हा भेटू. तुर्तास एवढंच. टिल देन, फॉलो सोशल डिस्टन्सिंग, stay safe, and most important, stay happy. Chiral Ventures, precise, profitable results.